शेवटचा बॉल निर्धाव येईल का? आजच्या दिवसातलं पहिलं मेडन षटक पाहायला मिळतं इथे मात्र सुनील मुकणे तेवढाच चांगला फलंदाज मित्रांनो पाहायला मिळतोय. एक धावेनं मात्र सिंगल काढून मात्र स्ट्राईक आपल्याकडे घेतले. या षटकामध्ये अवघ्या मात्र एकच धावा खर्च केल्यात. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो या गोलंदाजीसाठी. अप्रतिम बॉलिंग पाहायला मिळाली शुभम नाईक याची. आपल्या नावाचा दर्जा मात्र या मॅच मध्ये मात्र दाखवत असताना पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आपल्याला शुभम यांच्या माध्यमातून. 5 बॉल लगातार डॉट 6व्या चेंडूवर मात्र सिंगल रन काढून मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. तो म्हणजे सुनील मुकणे याने गोलंदाजीच्या मार्गावर दुसरं आणि अंतिम षटक घेऊन आलाय अजय. सेमीफायनलची मॅच असेल फायनल मध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे लोभेवाडी संघानं. आता मात्र 2 3 4 मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल तो म्हणजे चिचखापला संघाला आपल्या तारणहाराकडून अर्थातच सुनील मुकणे याच्याकडून. रनअप मध्ये मत थोडा अडथळा आला मात्र सुनील मुकणे पुन्हा एकदा तयार झाला. त्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळतो लेफ्टी गोलंदाज अजय. अकुट टप्प्याचा बॉल त्याला हुक केलाय चेंडूच्या खाली मात्र क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू जाते वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. सुनील मुकणे याच्या बॅटमधून मात्र 7व्या चेंडूवर मात्र एक मोठा फटका आलाय तो म्हणजे पहिला चौकार. थर्ड अंपायर हा चौकार असेल. या चौकारांना धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 5 या आकड्यावर. 1 बॉल 5 रन. पहिल्याच बॉलवर मात्र आपले इरादे स्पष्ट करून देणार. जास्त वेळ शांत बसणार तर सुनील मुकणे कोण. दुसरा बॉल मात्र चांगला फटका कव्हरला. चांगला फटका इथे मात्र क्रिकेटचं सौंदर्य दाखवत असताना हा चौका आला बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 9 या आकड्यावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू मागे मात्र अजून 2 तरी मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. ते मात्र चांगला बॉल. एक धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते. चांगली रन बिटवीन विकेट पाहायला मिळते आपल्याला. सुनील आणि थोडी इंजरी पाहायला मिळते आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये. सुनील मुकले यांना चांगली बॅटिंग त्यांच्याकडून अपेक्षा असेल. 3 चेंडू मागे इंजरी झाली तर मात्र संघ थोडा अडचणीत येईल असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की चांगला बॉलर पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकत असतो. चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आपल्या या शृंखलेमध्ये.
सेमीफायनलची मॅच 5 वाजून मात्र 22 मिनिटं झाली आहेत. अजून मात्र सेमीफायनलची मॅच चालू आहे. ह्याच्यानंतर अजून फायनल खेळवावी लागेल आपल्याला. चला, बॅट्समन चांगला आहे, सुरक्षित आहे. थोडीशी मात्र इंजरी पाहायला मिळाली आपल्याला सुनील मुकणे याला. पण मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये इंजरी ही समोर काही नाही आहे बॅट्समनच्या. टीमसाठी मला खेळायचं आहे, टीमसाठी मला 100% द्यायचं आहे, टीमसाठी मला मॅच जिंकवायची आहे. हेच मात्र त्यानं आपल्या मनामध्ये घेऊन मात्र बॅटिंग करण्यासाठी उतरला आहे. गोलंदाजीच्या मार्गावर अजय पाहायला मिळतोय आपल्याला. दुसरं शतक हातळतोय. 10-11 धावफलकावर लागल्यात. इथे मात्र पंच आमच्याकडे वळतायत की वाईट बॉल. या एक्स्ट्रा एक धावेने संघ जाऊन पोचलाय तो म्हणजे 12 या आकड्यावर. मोपाडा संघाची गोलंदाजी स्ट्रॉंग आहे असं म्हणायला देखील हरकत नाहीये, कारण की शुभम नाईकचा पहिला 1 धावांचं षटक तिथे असं कुठं वाटलं की की टप्प्याचा बॉल त्याला मात्र हुक केलाय पाठीमागे. चेंडू जातोय 4 धावेसाठी चौकार. टिंगी 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 टिंगी. शुभम तयार झाला. ओहो, इथे मात्र फलंदाज पाच स्वतःने मात्र प्रॉपिंग सोडली आहे. पंचांच्या निर्णयाची अपेक्षा देखील न ठेवली. याला म्हणतात क्रिकेटची शिस्त, प्रामाणिकपणा. सुनील मुकणे यांनी दाखवला आणि मात्र पॅव्हिलियन मध्ये परतला. शेवटचा एक बॉल असेल, मोठा फटका अपेक्षित असेल तो म्हणजे चीच पंगला या संघाला. चेंडू हवेमध्ये आहे आणि मात्र शेवटच्या बॉलवर देखील मात्र विकेट पाहायला मिळते. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आपल्याला अजयच्या बॅट माध्यमातून. टिंगी 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 टिंगी. मना काय मारामारीत पडतंय.
सेमीफायनलची मॅच कुठला संघ प्रवेश करेल फायनल मध्ये, तो म्हणजे संघ वाट पाहतोय तो म्हणजे लोबेवाडी संघ वाट पाहतोय आमच्या संघासोबत कुठला संघ येईल बिग फाईट करण्यासाठी, दोन हात समांतर करण्यासाठी फायनल मध्ये. आता मात्र सेमीफायनलची मॅच चालू आहे. बॉल द्यायचे आहेत अंपायर, आहेत ना आतमध्ये बॉल. हा, धावसंख्या जाऊन टिपले 17, येणारे 12 चेंडू आणि मात्र 17 धावांची आवश्यकता. 17 पाहिजे ना आता. Hello, hello, hello.